तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला खोचक टोला लगावला। 250 आमदारांचं महायुती सरकार आरक्षणाचा मुद्दा सोडवेल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। लोकांनी विश्वासाने निवडून दिलंय, मग त्यांना मार्ग काढावाच लागेल असंही सुळेंनी म्हटलं। तर मागण्या मांडण्यात काही चूक नाही असं भाजपच्या आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे असं त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत काळजी घ्यावी लागते असंही दादा म्हणाले। 250 आमदारांचं जे सरकार आहे ना, काय त्याचं महायुतीची एवढी ताकद आहे, ते सोडवतील हो हे लगेच। एवढी मोठी त्यांच्याकडे 2/3 जास्त मेजॉरिटी आहे, ते आरक्षणाचा मुद्दा सोडवतील ना। एवढी ताकद आहे ना, लोकांनी एवढ्या विश्वासाच्या नात्याने त्यांना मतदान केलंय, तर मग त्यांना मार्ग काढावाच लागेल। आपल्या मागण्या मांडणं यात काहीच गैर नाही। लोकशाही पद्धतीने आंदोलन करणं याला विरोध कोणी करण्याचं कारणच नाही। आपल्या मागण्यांसाठी आक्रमक कायद्याच्या चौकटीत होणं याचं स्वागतच आहे। आणि म्हणून मराठा समाजाच्या मागण्या, मराठा समाजाला आवश्यक असलेले निर्णय या बाबतीत सरकार सकारात्मक आहे आणि सरकारचे निर्णय सकारात्मकच राहतील। प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानाने, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। त्याच्यावर प्रत्येकजण आपापल्या परीने तो मुद्दा तिथं मांडण्याचं काम करतो। कुणी राज्यकर्ते असेल तर त्यांना कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावी लागते। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाला त्रास होणार नाही ही काळजी घ्यावी लागते। तशा पद्धतीनं काळजी घेण्याचं काम हे सरकार करत असतं।